नमस्कार मित्रांनो, बी ए भाग 3 पेपर क्रमांक 8 यामध्ये आत्ता आपण कालच्या पिरियडला एक वेगळा विचार भाषेच्या बाबतीमध्ये समजून घेतला. मागच्या आठवड्यामध्ये आपण भाषेची निर्मिती कशी झाली, तिची उत्पत्ती कशी होते याच्या बाबतीमध्ये विचारवंतांची मतं वाहिली. आता या भाषा विज्ञान आणि मराठी भाषा या पेपरला दुसरं जे प्रकरण आहे, भाषेचं स्वरूप, लक्षणे आणि कार्य, याच्यावरती कालच्या तासाला आपण थोडासा प्रस्तावने दाखल सविस्तर विचार भाषेच्या बाबतीमध्ये समजून घेतलेला आहे. हातानं लिहिलेला मजकूर आणि त्याच्या अगोदरचा उच्चारणारा मजकूर, हातानं लिहिलेला मजकूर कसा भाषा टिकवून ठेवतो आणि उच्चारलेला मजकूर बऱ्याच वेळेला वातावरणात विरून जातो, याच्या बाबतीतला थोडासा जो फरक आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आणि म्हणून बोलली जाते ती भाषा व्यवहारामध्ये भाषेच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं काय आहे तर बोलणं हे महत्त्वाचं, आणि बोललेलं पकडून ठेवण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी त्याला लिपी आहे. आणि मग आपले मूलध्वनी तयार केलेली गेलेली आहेत. ती मूलध्वनी म्हणजे चिन्ह आहेत. म्हणजे क आपण कसं काढतो, दोन गाठी एका रेषेच्या मध्ये बाजूला ज्या वेळेला काढतो त्यावेळेला त्याला क असं म्हणतो ना, तर ते क हे कचा उच्चार केल्यानंतर ते चिन्ह आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते चिन्हांची माहिती करून आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे लहानपणी आपल्याला बाराखडी शिकावी लागते. क म्हणजे काय याचा परिचय करून देण्यासाठी आपल्याला कमळ या वस्तूचा किंवा कमळ या फुलाचा परिचय करून दिला जातो, ते दाखवलं जातं. म्हणजे कमळ प्रत्यक्षरित्या तिथं क म्हणजे कमळ नाही आहे, कारण कचा उच्चार, मचा उच्चार आणि ळचा उच्चार ज्या वेळेला एकत्रित समूहाने केला जातो त्यावेळेला त्याला आपण कमळ या अर्थानं तो शब्द तयार होतो. क पासून ज्ञ पर्यंत आणि अ पासून अमहापर्यंत हे जे मूलध्वनी आहेत, म्हणजे 12 स्वर आहेत, 36 व्यंजन आहेत, यांना स्वतःचा मूळ अर्थ नाही. म्हणजे तुम्ही कचा अर्थ काय असं जर विचारलं तर कला अर्थच नाही आहे. क हे कचा अर्थ काय तर क हे मराठी वर्णमालेतला पहिलं व्यंजन, हाच त्याचा अर्थ. पण क घेतलं, त्या क मध्ये दोन उच्चार आहेत, क आहे आणि अ आहे. म्हणजे व्यंजनाला उच्चारासाठी स्वराचा आधार घ्यावा लागतो. क मध्ये सगळ्या 12 स्वरांचा उच्चार दिसतो बघा. म्हणजे क मध्ये अचा उच्चार आहे, का मध्ये आचा उच्चार आहे, की मध्ये ईचा उच्चार आहे, दुसऱ्या वेलांटीत की मध्ये ईडलिंबूचा उच्चार आहे. उकार पहिला उ जी आहे, उखळ आहे, त्याच्यामध्ये पहिला उकारचा उच्चार आहे कू मध्ये. त्यानंतर दुसरा उकारामध्ये कुच्या उसाचा उच्चार आहे, उ म्हणजे ऊस ज्याला म्हणतो आपण, त्याचा उच्चार आहे. म्हणजे हे सगळे 12 स्वर जे आहेत ते एका व्यंजनामध्ये उच्चारानं जेव्हा दिसतात आणि मग ती आपण क ची बाराखडी, ब ची बाराखडी, ड ची बाराखडी ज्या वेळेला सगळी समजून घेतो त्यावेळेला आपल्याला नंतर हीच बाराखडी शब्द निर्मितीसाठी कारणीभूत ठरते. व्याकरणाच्या भाषेमध्ये किंवा भाषा विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला पद, पदीम, रूप, रूपीम असे शब्द आहेत. पण आपल्याला फक्त व्यवहारात हे समजण्यासाठी की या गोष्टींचा वापर शब्दांचा न करता आपण या गोष्टी, त्याही गोष्टी पुढं आहेत, म्हणजे पुढं कधीतरी शिकायला मिळतील किंवा सिलेबस आहेत का हेही या ठिकाणी एकंदरीत बघता येईल. आणि म्हणून प्राथमिक विवेचन भाषेच्या बाबतीमधलं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि भाषा ही एक संवेदनशील गोष्ट आहे आणि भाषा हा शब्दप्रयोग अनेक अर्थाने आपण वापरत असतो. म्हणजे तोंडातून ब्र शब्द नाही काढता आपण एकमेकांना मुकसंमती देतो, ती भाषा असते. परवा सांगितलं, पाठ दाखवणे, दात दाखवणे, हात दाखवणे, डोळ्याचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी भाषेच्या बाबतीसाठी आपल्याला उपयोगी ठरत असतात. म्हणजे भाषा व्यक्त होण्यासाठी उपयोगी पडत असतात. पण मानवनिर्मित जी ध्वनी भाषा आहे, म्हणजे ध्वनी तयार करून ज्यावेळेला ह्या भाषेचा वापर केला गेला त्यावेळेला त्या ध्वनींच्या आधारानं कितीतरी आशय सांगता आला. म्हणजे एक माणूस ज्यावेळेला उभा राहतो आणि 15 मिनिट वाक्यांचा वेगवेगळा वापर ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला बराच आशय आपल्याला कळायला लागतो. बाकी त्याच्याकडे भांडवल काय असतं, 12 स्वर आणि 36 व्यंजन, ह्याच्यापेक्षा काय आहे त्याच्याकडं, आणि शब्दांचा साठा आणि व्याकरणिकदृष्ट्या रचना, एवढा आधारानं तो कितीतरी 2 तास 3 तास तुम्हाला वेगवेगळ्या गुंतवून ठेवू शकतो. वेगवेगळी माहिती सांगत असतो, वेगवेगळे आशय सांगत असतो, इतिहास सांगत असतो,
वर्तमान, भूत, भविष्य याचा वेध घेत असतं. घडलेल्या घटना सांगत असतो. तुमच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या उभा राहतात. का? कशा अर्थानं उभा राहतात? तर त्या भाषेनं उभा राहतात. आणि म्हणून त्या भाषेला अत्यंत महत्त्वाचं एकंदरीत स्थान आहे. तर भाषेमध्ये स्वरूप त्याचं बघताना एक 2-3 मुद्दे आपण बघायचे आहेत. म्हणजे काल बघितलं आपण, भाषा ही काय ध्वनी संकेत आहे. भाषेत ध्वनी संकेत असतात. भाषेत ध्वनी असतो. तो ध्वनी उच्चारल्याबरोबर त्याच्यातनं संकेत दिला जातो. म्हणजे झाड हे याच्यातले किती ध्वनी आहेत? तर झ अधिक आ 2 ध्वनी आले आणि ड अधिक अ, कारण ड मध्ये पण अचा उच्चार आहे. ड ड बघा, झा झा झ अधिक आ बरोबर झा. आणि झाड ह्याच्या 4 जे ध्वनी आहेत, हे ध्वनी ज्या वेळेला उच्चारले जातात त्यावेळेला आपल्याला काय होतं? तर ध्वनी संकेत मिळतो. ते झाड बघा, कुठंतरी झाड आहे दिसतो, आपण लगेच झाडाकडे बघतो. म्हणजे संकेत दिला जातो. शब्दामध्ये संकेताला सगळ्यात महत्त्वाचं स्थान. शब्दामध्ये जर संकेतच नसेल तर तो शब्दच अस्तित्वात असू शकत नाही किंवा व्यवहारात असू शकत नाही. उदाहरणार्थ झाड म्हटलं की आपल्याला संकेत दिला जातो, अमकामक झाड काय आहे, कशाचं आहे ते महत्त्वाचं नाही. पण झाड हा शब्द म्हणजे झाड म्हणजे एक वस्तू. कोणती? ज्याला फांदी आहेत, ज्याला बुंदा आहे, ज्याला मुळे आहेत, ज्याला पानं आहेत, ज्याला फुलं लागतात, अशा एखाद्या डौलदार अशा दिसणाऱ्या वस्तूला, सजीव वस्तूला आपण झाड असं म्हणतो. म्हणजे त्याच्यात अर्थ व्यक्त होतो. पण उलटं आपण केलं, डझा, ड आधी घेतला आणि झा नंतर घेतलं, डझा. डझा म्हणजे काय? तर डझा या शब्दाला उच्चार आहे पण त्याला अर्थ नाही. भाषेमध्ये शब्द आणि अर्थ या दोन्हींचा संयोग ज्या वेळेला व्हायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं शब्द तो किंवा ती भाषा समाजामध्ये रुळलेली असते. डझाला अर्थच नाही ना, कारण डझा याचा अर्थ काय? काही नाही. कुठल्या वस्तूला नाव आहे का डझा? नाही. म्हणजे ध्वनी संकेत जसे ठरलेले आहेत तसं अर्थही ठरलेला आहे आणि तो परंपरेनं पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत चालत आलेला आहे आणि म्हणून त्याला एक विशेष महत्त्व असलेलं दिसतं. म्हणून भाषा ही ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. म्हणजे भाषेत ध्वनी संकेताला, भाषा मानवी आहे हा एक मुद्दा आहे, तो मागच्या वेळेला सांगितला आहे. मानवानं निर्माण केलेली आहे. भाषेमध्ये आत्माविष्कार केला जातो, भाषेमध्ये स्वतःला व्यक्त केलं जातं, हा एक मुद्दा असतो. म्हणजे भाषाच्या स्वरूप समजून घेताना या मुद्द्याचा विचार करतो त्यावेळेला एक मुद्दा इथं आणखी एक महत्त्वाचा येतो, ते म्हणजे मातृभाषा आणि परभाषा. आता मातृभाषा आणि परभाषा कशी असते हो? मातृभाषा आणि परभाषेत काय महत्त्वाचं स्थान असतं हे भाषेचं स्वरूप आणि लक्षणे तर अजून बघायचंच आहेत आपल्याला. कारण एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळा आढावा जर आपण घेतला तर लँग्वेजमध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये मग अगदी एका तासामध्ये सगळं प्रकरण घेतलं तर तुम्हाला ते समजणार नाही. तर सांगण्यासारखं भरपूर असतं, विचार करण्यासारखं भरपूर असतं, समजून घेण्यासारखं भरपूर असतं. एखादा मुद्दा ठरवलं, 2 मुद्दे आज घ्यायचे तर एका मुद्द्यावरच तास संपून जातो. एवढा त्याच्यामध्ये डिटेल स्वरूपाचा भाग जो आहे तो एकंदरीत समजून येत राहतो. आणि म्हणून मित्रहो, या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला मातृभाषा आपल्याला चटकन समजते, पण परकीय भाषेतले ध्वनी आपल्या कानावर पडतात तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. असं का व्हावं? म्हणजे परकीय भाषा आपल्याला समजत नाही, दुसरी भाषा आपल्याला समजत नाही, पण मातृभाषा आपल्याला चटदिशी लक्षात येते. म्हणजे मराठी बोलताना, मराठी शिकताना आपल्याला हिंदी जेवढी चटकन लक्षात येईल तेवढी तमिळ, तेलुगू लक्षात येत नाही आणि म्हणून तिला एक महत्त्वाचं स्थान प्राप्त होतं. आज उद्योग, व्यापार, संपर्क अशा अनेक कारणांनी परभाषा शिकावी लागते आणि ती शिकताना प्रत्यय, लिंग, शब्द, वाक्य अशा विविध भाषिक व्यवहाराचं ज्ञान असणं आवश्यक असतं. त्यामुळे भाषेचं ध्वनिरूप व आशय यामध्ये भाषेची प्रक्रिया लपलेली असते. लक्षात ठेवा, भाषेची प्रक्रिया कशात लपली असते? ध्वनी आणि आशय. आशय म्हणजे अर्थ. भाषेला 2 अंग आहेत. कुठला? ध्वनी आणि अर्थ. म्हणजे ध्वनी नुसता आहे आणि अर्थ नाही तर ते भाषेला काही अर्थ नाही, असं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आशय आहे पण ध्वनीच नसतो, असं पण होत नाही, कारण त्याला काहीतरी ध्वनी आहे. म्हणजे माझं नाव संपत आहे, संपत या नावाचा अर्थ काय तो नंतर बघता येईल, पण संपत उच्चार आहे ना. सौरानुस्वार, स अधिक अ, प अधिक अ, त अधिक अ, 6 ध्वनी इथं एकत्रित आलेले आहेत.
म्हणजे 6 व्यंजनं आहेत आणि 6 स्वर आहेत. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वर अस्वर दिसतो, तो उच्चार होतो त्याचा. आणि मग आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याचा उच्चार एकत्रित समुच्चयानं विचार केला जातो. असं कधी कधी सुट्ट्या सुट्ट्या व्यंजनांचा आणि स्वरांचा जर उच्चार केला तर त्याच्यातनं काही निष्पन्न होत. व्यवहार साधण्यासाठी, एकमेकांना विनिमय करण्यासाठी, एकमेकांना संपर्क साधण्यासाठी, बोलण्यासाठी नुसत्या सुट्ट्या सुट्ट्या तुम्ही बाराखडीचा जर वापर केला तर काहीच कळणार नाही. की त्याला मूलध्वनी म्हणतात, त्या मूलध्वनीचं. पण त्या मूलध्वनींच्या साह्यानं तयार झालेला शब्द आणि अशा शब्दांची मालिका ज्या वेळेला तुम्ही उच्चारताय एका पाठोपाठ एक, त्यावेळेला त्याला बराच अर्थ प्राप्त झालेला असतो. मी सुंदर दिसतो आहे असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला मी सुंदर दिसतो हे एका व्याकरणाच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, शब्दांच्या जाती आहेत ना, त्या शब्दांच्या जातीमध्ये ते शब्द बसतात. मग कर्ता, कर्म, क्रियापद, क्रियापद शेवटी गद्यामध्ये, आणि मग त्याला अर्थ आपल्याला भरपूर समजतो. म्हणजे मी सुंदर आहे हे वाक्य जेव्हा उच्चारलं जातं त्यावेळेला स्वतः चांगला कुणीतरी सुंदर आहे असं त्याला सांगायचं असतं, समोरचाही समजतो हा खरोखर तू सुंदर आहेस. नसताना तो कधी म्हणत नाही, म्हटला तर त्याला काय अर्थ नसतो. पण सुंदरतेची व्याख्या किंवा सुंदरता फक्त चेहऱ्यात नसते. भाषेमध्ये एखादा सुंदर विचार किंवा एखादी वक्तृत्व शैलीत एखादा माणूस भाषण करायला लागला तर त्याला पण सुंदर म्हणता येतं. एखादं फूल चांगलं आहे, डोळ्याला दिपतंय, डोळ्याला फार सुख देत आहे, तर त्यालाही सुंदर आपण म्हणू शकतो. एखादी सुंदर चेहरा असणारी व्यक्ती कोणती सुंदर, की आपण असं ठरवलंय, आपली एक प्रतिमा अशी तयार झाली डोक्यात. गुलाब असं फुल डोक्यात डोळ्यासमोर उच्चारल्याबरोबर ती गुलाबाच्या फुलाची प्रतिकृती डोळ्यासमोर राहते. तसं सुंदरतेची एक प्रतिकृती आपण ठरवलेली आहे, अशी मनातच एक ठरवलेली आहे. काय? नाकी डोळी चेहरा, गोरा रंग, भारदस्त कपाळ, नाक असं धारदार पाहिजे, गोरा रंग पाहिजे. आणि मग असा आहे का कुणीतरी राजबिंडा पुरुष जसा पूर्वी होता देखना तसा दिसला की त्याला आपण सुंदर असं म्हणायला. पण सौंदर्य हे चेहऱ्यात कधीच नसतं. सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असतं. असं म्हटलं गेलेलं आहे, पुरुषाचं सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असतं आणि स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या भावनेत असतं. कर्तृत्ववान स्त्री, आता सिनेमातल्या नटांचा विचार केला तर तो हिरो जसा त्या रसिकांच्या डोक्यात असतो, हिरो असा हिरो आहे, पण तसा नसता, ओबडदोबड चेहरा असतो हिरो, पण त्याचा अभिनय हा हे त्याचं सौंदर्य आहे की नाही. अभिनय, सिद्धार्थ जाधव कुठे आहेत देखना, शाहरुख खान कुठं देखणं. पण पूर्वीच्या काळात देखणेपणा असणारे नटाला निवडत होते. आत्ता देखणेपणा महत्त्वाचा नाही, आत्ता त्याचा देखणेपणा म्हणजे त्याचा अभिनय, त्याचं कर्तृत्व, त्याचं काम. म्हणून चेहऱ्याला, म्हणजे मराठी इंडस्ट्रीजमध्ये अशोक सराफ कुठं देखणेत, पण प्रत्यक्ष त्यांचा अभिनय, त्यांचा हिरोपण, त्यांनी ज्या वेळेला ते नायक म्हणून काम करतो त्यातनं त्याचं सौंदर्य दिसत होतं. आणि स्त्रीचं सौंदर्य तिच्या भावनेमध्ये असतं, तिच्या वागण्यामध्ये असतं, ती कशी वागते, कशी बोलते याच्यावरती असतं. आणि म्हणून मित्र, शब्दांचा हा विचार ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला मानवी भाषेमध्ये मुखावाटे उच्चारला जाणारा ध्वनी हा भाषेचा आरंभबिंदू असतो बरं का. भाषेमध्ये मुखावाटे निघाला जाणारा जो ध्वनी असतो तो भाषेचा आरंभबिंदू असतो. सुसंगत अर्थ आशय त्याला प्राप्त झाला की तो अंतिम बिंदू असतो, त्याला सुसंगत अर्थ होतो त्यावेळेला. म्हणजे आरंभबिंदू हा ध्वनी आहे आणि अर्थ हा अंतिम बिंदू आहे, अशा अर्थानं त्याच्याकडे पाहिलं गेलं आहे. ध्वनी रूपापासून झालेली संकेताची निर्मिती ही सार्थ स्वीकृती अशा 2 टप्प्याची प्रक्रिया सामावलेली असते. बोलणारा प्रथम काय करतो, मनातील आशय जो आहे त्याच्यात तयार होतो आणि त्या आशय व्यक्त करण्यासाठी तो ध्वनींचा वापर करायला लागतो, शब्दांचा वापर करायला लागतो. म्हणजे पहिल्यांदा आशय बोलणाऱ्याच्या मनात, नंतर ध्वनी. ऐकणाऱ्याच्या मनामध्ये मात्र पहिल्यांदा त्याला ध्वनी स्वीकारावा लागतो आणि नंतर त्याच्या मागे अर्थ असतो. म्हणजे बोलणारा अर्थ अधिक ध्वनी आणि ऐकणारा ध्वनी अधिक अर्थ, उलट आहे. म्हणजे ऐकणाऱ्याला अगोदरच अर्थ कळला बिगर ऐकायच्या, ते असं कधी होत नाही. त्यानं ध्वनी स्वीकारला, ध्वनी त्याच्या कानावर पडला की मग त्याला अर्थ असतो. आणि बोलणाऱ्याच्या अगोदर अर्थ त्याच्या मनात काय बोलायचं आहे हे क्षणात तयार होतं आणि त्याचं ते ध्वनीत रूपांतर होतं किंवा ध्वनीत त्याच्यासाठी वेग वापरला जातो. म्हणजे वक्ता आणि श्रोता याच्यातला सुसंवाद कसा होतो, वक्ता आणि श्रोता यांच्यातला सुसंवाद असा होतोय की अर्थ ध्वनी, ध्वनी अर्थ, म्हणजे ही साखळी आहे, ही रचना आहे.
आणि प्रथमतः ह्या सगळ्या ध्वनी संकेतीकरण करत असतो. ऐकणारा ध्वनी रूपाचं विसंकेतीकरण करून अर्थ समजून घेतो आणि म्हणून माणसाच्या भाषेला त्याला जशी मातृभाषा लवकर कळेल. आणि कसं आहे, मुळात बोलणारा जो आहे त्याला जे ध्वनी संकेत त्याच्याकडे आहेत किंवा त्याचे जे ध्वनी संकेत आहेत ते ऐकणाऱ्याला माहिती पाहिजेत, तर तो व्यवहारमय होतो. आपल्यासमोर एखादा माणूस कन्नड बोलायला लागला आणि आपण म्हणतो काहीच कळलं नाही का, कारण त्याचे ध्वनी संकेत ऐकणाऱ्याला माहीत नाहीत किंवा त्यानं ते शिकले नाहीत किंवा त्यानं परिचय करून घेतला. तुम्ही महिना 2 महिने जर गेला कर्नाटकमध्ये राहिला आणि तिथं जरा शिकून आला, जरा तिथं ते कानावर पडलं, तर इथं आल्यानंतर तिकडचा माणूस परत आला आणि कन्नड बोलायला लागला तर तुम्हाला ते कळायला लागणार, कारण तुम्हाला त्या ध्वनी संकेताची माहिती झालेली आहे. ध्वनी संकेत तुम्ही समजून घेतलेला आहे. म्हणून या अंगानं भाषेचं एक सगळ्यात महत्त्वाचं स्तर प्राप्त होतं. आसामी ध्वनी संकेताचं स्वरूप आपल्याला कळत नाही का, ती शिकल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून भाषा ही एक ध्वनी संकेतावर आधारलेली पद्धती असल्यानं ध्वनी संकेत कसे असतात, वर्णनात्मक असतात, सूचनात्मक असतात आणि आदेशात्मक असे 3 तऱ्हेचं कार्य करू शकतात. आणि म्हणून वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे या वाक्याचं वर्णन सूचक आणि आदेशक आहे. वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे, सूचना पण आहे, त्याच्यात आदेश पण आहे. बघा काय काय सूचना आहे, त्याच्यात सूचनात्मक असते भाषा, आदेशात्मक असते, वर्णनात्मक असते. एखाद्या गोष्टीचं वर्णन, फक्त ॲक्सिडेंट झाला, कोणतरी भरभरून सांगायला लागलं, त्या प्रसंगाचं वर्णन इतकं उभं केलं की जणू काही तुम्ही तो प्रत्यक्ष त्या झालेला ॲक्सिडेंट ते पाहताय, तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. त्याला दिसलेलं होतं, त्यानं पाहिलेलं होतं, त्यानं ते शब्दांच्या द्वारे वाक्यांच्या रूपे तुमच्यापर्यंत पोहोचवलं, तेव्हा तुम्हाला सुद्धा असा भात होतो की तो प्रसंग आपण पाहायला लागलेलो आहे. म्हणून माणसं म्हणतात की तुम्हाला रंगव, म्हणजे एखादं काल्पनिक गोष्ट सुद्धा रंगवून, पूर्वीच्या काळात पौराणिक कथा जेव्हा सांगितली जायची तेव्हा ती कथासुद्धा मनोरंजक असायची आणि त्या वातावरणात तो त्या रसिकाला घेऊन जायचा सांगता सांगता. चित्रपट काय असतं, चित्रपट बघायला लागलो आपण की बाहेरचं जग 3 तास, 2, 2.5, सव्वा 2 तास विसरूनच जातो. का, कारण तुमच्या आमच्या समाजाच्या प्रश्नांचं एक उदाहरण म्हणूनच तिथं ते पडद्यावर दाखवलेलं असतं. 2 भाऊ आहेत, भांडायला लागलेत, आई वडिलांना सांभाळत नाहीत. एक दिवस असं होतं की ते कुणीतरी सावकार येतो त्यांच्या घरात आणि मग त्या आई वडिलांना त्या मुलांना पैसे मागत, ते म्हणतात ही वडिलांनी काढलेलं कर्ज आहे. म्हणजे हे जे संवाद आहे, ही गोष्ट मग समाज नावं ठेवायला लागतो मुलांना, अरे वडिलांनी काढलं तर तुम्हाला शिकण्यासाठी काढलेलं होतं. हे घराघरात जे घडलेलं आहे, घडतंय समाजात जे घडतंय तेच फक्त नाट्य रूपानं जेव्हा दाखवलं जातं पडद्यावर, त्यावेळेला ते आपल्याला फार आवडायला लागतं. कारण दुसऱ्याचं जीवन, दुसऱ्याचं जगणं, दुसऱ्याच्या विषयीच्या जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात अशी आपली एक नैसर्गिक अपेक्षा तयार झालेली असते. 2 माणसं काहीतरी एकमेकाच्या कानात जवळ कुजबायला, तिसरा जाऊन लगेच ऐकायला लागतो आणि त्याची अपेक्षा असते हे सगळं मला पण माहिती व्हावं, तो त्याला काय सांगतो हे मला पण माहिती व्हावं. ते लगेच गप होतात, ते म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात ऐकणार, गुपचूप आहे, ह्याच्यात एकत नाही सांगायचं, कारण हे धोकादायक आहे. म्हणजे धोका म्हणजे आपल्यावर माणूस कधी विश्वास ठेवतो, तर आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टीतल्या खऱ्या किती, त्याच्यावर बऱ्याच वेळेला हे सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून वर्णनात्मक, आदेशात्मक आणि सूचकात्मक असे भाषेचे 3 तऱ्हेनं कार्य करू शकतात. आणि म्हणून या अंगानं आता तुम्हाला सांगितलेलं पहिलं एक उदाहरण की काय, वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे, हे वाक्य कसं आहे, कुणी सांगितलेलं आहे, त्याचा उच्चार केव्हा आणि कधी झाला, हेही त्या ठिकाणी एकंदरीत हे बघता येईल. आणि म्हणून या अंगानं सर्व गोष्टींचा विचार आपण एकंदरीत करतो. परकीय भाषांनी मानवी मातृभाषा सांगितलं, मातृभाषेतले ध्वनी संकेत जवळजवळ माहिती असतात, म्हणून आपल्याला ती भाषा कळते. परकीय भाषा शिकावी लागेल. तसंच या भाषेच्या स्वरूपामध्ये आणखी एक गोष्ट आहे की मानव आणि मानवेतर, माणसाची भाषा कशी आहे सांगितलं आपण, पण प्राण्यांची म्हणजे माणूस सोडून इतर प्राण्यांची भाषा कशी आहे माहिती नाही तुम्हाला. मला परवाच एक उदाहरण सांगितलं की मायाळूपणा एवढा असतो भाषेच्या बाबतीत कुटुंबात मुक्या प्राण्यांच्या विषयी, तर त्याची जी देशी गाय आहे त्या देशी गायीला खोंड झाला आणि मग त्यानं तो खोंड 2-2.5 वर्ष झाल्यानंतर विकला. मग त्या गायी जी आहे त्या गायीला पण त्यांना आता होत नाही म्हणून विकायचं ठरवलं. आणि ज्या वेळेला त्या गायीला घेऊन
ते टेम्पोतनं घेऊन चालला, मालिक पैसे देऊन किंवा कसं असेल चालला, तेव्हा त्याचं कुत्रं ती गाडी जाईल तिथंपर्यंत मागं जायत होतं, कारण कुत्राची आणि त्या गायीची गट्टी जमलेली. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये तसंच आहे. तुम्ही भाषेला किती प्रेम करता, भाषेला आत्मसात करून घेण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे पाहिजे. काही माणसांना छंदच असतो की काय, भाषा नवनवीन शिकायची. आता जेव्हा ॲप पण व्हिडिओ पण आले, पण प्रॅक्टिकली महत्त्वाचं. तर या अंगानं त्याची सगळी रचनात्मक मांडणी आहे. मानवाच्या भाषेमध्ये ध्वनी संकेत जे असतात ते भरपूर असतात. मानव एखादा बोलला, एक वाक्य बोलला दुसऱ्याला, तर दुसरा शांतपणे ऐकून घेऊन त्याचा विचार करायला. ही जी गोष्ट आहे ती महत्त्वाचं आहे. म्हणून मानवनिर्मित जी भाषा आहे ना, तिला फार महत्त्वाचं स्थान आहे. मग मानवीची भाषा जी आहे ती पूर्ण विविधांगी आहे आणि मानव सोडून इतर प्राण्यांची भाषा एकांगी आहे. का? कारण त्यांनी त्या भाषेमध्ये सुधारणा केलंच नाही. आता आपल्या भाषेची किती सुधारणा आहे. व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर कितीतरी भाषेच्या बाबतीत हे लगेच, मुंबईला आत्ता एखाद्याला मला फोटो पाहिजे असला, एखादं 4 वाक्य फोन करून विचारलं की ते लगेच माझ्या व्हॉट्सअपवर टाकतं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती भाषेमध्ये विविधता, भाषेमध्ये खरं तर वैचारिकता, भाषा तयार करणारा माणूस, ही गणित तयार करणारा कोण असेल, हे सगळे पौराणिक ग्रंथकार आहेत. म्हणून जगाच्या बाजारामध्ये ज्या वेळेला आपण वावरायला लागतो, जगाचा बाजार ज्या वेळेला आपण स्वीकारून घ्यायला लागतो, त्यावेळेला भाषेला एक वेगळं रूप कसं आलेलं आहे याचं पाहता मिळेल. म्हणून भाषेचं स्वरूप आणि लक्षण या प्रकरणामध्ये वैशिष्ट्य आहेत 7-8, आणि स्वरूपात आता मी सांगितलेल्यामध्ये भाषा मानवी आहे, भाषा संकेत प्रणाली आहे, भाषा काय, असे 7-8 मुद्दे ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला भाषेच्या स्वरूप जे आहे ते एकंदरीत समजून येत असतं. आता भाषेची लक्षणं म्हणजे काय? लक्षणं म्हणजे काय? वैशिष्ट्य. विशिष्ट अर्थानं काय विशेष आहेत भाषेचे विषय काय ते समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करावा लागतो. हे नव्हतं त्यावेळेला ते होतं, आणि आता आल्यानंतर ते लागू झाल्यानंतर मुलांना समजून सांगितल्यानंतर सुद्धा ते राबवणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून भाषेमध्ये म्हणजे भाषा वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून कोणतीही भाषा पुढारलेली अथवा मागासलेली नसते. हे त्या मॅडमचं विधान काय, कोणत्याही दृष्टिकोनातून भाषा पुढारलेली अथवा नसते. कुठलीही भाषा जगातली भाषा वैज्ञानिक, भाषा विज्ञानात सर्व भाषा समान पातळीवर आहेत. म्हणजे तुम्ही एक भाषा श्रेष्ठ एक भाषा कनिष्ठ जर म्हणायला लागला तर त्याला काही अर्थ राहत. पण तुम्ही त्याच्यामध्ये हा विचार जर केला की काय, कोणतीही गोष्ट करण्यासाठी भाषेचा वापर आहे, भाषा विज्ञान सर्व समान पातळीवर येतं. काय येतं की कोणतीही भाषा पुढारली अथवा मागासली नसते या गोष्टीवर ते ठाम आहे. पण दरवर्षी भाषेचे नियम बदलत असतात, भाषेच्या बाबतीत नवीन उपक्रम सुरू होत असतात. महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ तर भाषेच्या बाबतीतच काम करतं. मराठीच्या बाबतीमध्ये नवीन नवीन तज्ज्ञ नेमलेले आहेत. लोककला, लोकनृत्य, ह्या सगळ्या कला प्रकाराने एकत्रित केले गेले. आणि म्हणून वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे या विधानाचा अर्थ, आणि आत्ता मगाशी तुमच्यासाठी मी हे करू का असं विचारला जाणारा प्रश्न, या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे आणि तो तुम्ही समजून घ्याल अशी एकंदरीत अपेक्षा वाटते. आता बघा, भाषेची वैशिष्ट्य. एकूण भाषेची 6 वैशिष्ट्ये आहेत हॉकेटनं सांगितलेली. हॉकेट नावाचा एक भाषाशास्त्रज्ञ, त्यानं काय केलं तर त्यानं भाषेची वैशिष्ट्ये सांगितली. त्यानं 7 वैशिष्ट्य भाषेची सांगितली आणि 2 वेगळी आहेत, इतरही ॲडिशनल आहे त्याच्यामध्ये. कुठलं? भाषा परिवर्तनशील आहे, भाषा बदलते. भाषेतला अर्थ काय काय वेळा शब्दाचा बदलतो. मागच्या 10 वर्षापूर्वी एखाद्या शब्दाला जो अर्थ आहे तो निघून जाऊन आता दुसराच अर्थ आलेला असतो, किंवा मागच्या 10 वर्षापूर्वी तो अर्थ नसेल, आत्ताच एखादा शब्द आला तर त्याला त्या अर्थानं वापरणं किंवा त्या अर्थानं समजून घेणं हे तितकंच गरजेची गोष्ट एकंदरीत आहे. म्हणून भाषेची लक्षणं आपण पाहायची आहेत. त्याच्यात पहिलं सोपी लक्षण आहे, भाषा सामाजिक संस्था, भाषा सांस्कृतिक संक्रमण, भाषेमध्ये आदलाबदल होतं. आता एकमेकांना सांगणं, आदलाबदल करून सांगणं हे सुद्धा येतं. भाषेत संवेदनशीलता आहे, संवेदनशील. तर या अंगानं त्याची सगळी रचनात्मक मांडणी आपण समजून एकंदरीत घेऊया. बऱ्याच वेळेला भाषेमध्ये सामाजिकता तर असतेच,
पण आनुवंशिकता त्याच्यामध्ये कुठेतरी आली असावी असंही एकंदरीत म्हटलं गेलेलं आहे. म्हणून काही लक्षणं सेफ हॉकेटने सांगितली. 7 त्याच्यातल्या भाषेला श्रेष्ठ कनिष्ठ, गोड कर्कश ही सगळी विशेषणं कधीही नसतात. फक्त त्याला समजून घेणं, त्याची माहिती देणं. आणि म्हणून आनुषंगिक आणि सामाजिक काय फरक आहे? मानवेतर प्राण्यांची संदेश करण्याची पद्धती अनुषंगिक आहे. मानवी भाषेमध्ये काय म्हटलं गेलंय? संदेशन करण्याची पद्धत आनुवंशिक आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ती उपजत जात असते. प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन या सहगोटात आढळून येतात. 2 प्रेरणाभोवती त्याचं संदेशात्मक कार्य सुरू असतं. आणि म्हणून मानवी भाषा शिकण्याची क्षमता उपजत असते. त्यामुळे भाषेचं एक संक्रमण आनुवंशिकरित्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकरित्या कशा पद्धतीचा आहे याचा विचारही त्या अर्थानं त्याचा महत्त्वपूर्ण सोपार भाग जो आहे तो समजून येतो. आणि म्हणून भाषेमध्ये सामाजिकता महत्त्वाची, कारण भाषा समाजाचा विचार तयार करून समाजामध्ये रोळली गेलेली आहे. भाषा मानवी आहे, त्यामुळं माणसं इतर प्राण्यांच्या पेक्षा तिची किती प्रगल्भता आहे. इतर प्राणी जेवढ्या 8 दिवसात त्यांना कॅप्चर करायचं तेवढ्या एका अर्ध्या तासात 15 मिनिटात माणूस समजून घेतो. त्यामुळं भाषेचा हा सगळा विचार आणि सगळी गोष्ट या बाबतीमध्ये भाषेचं स्वरूप आणि वैशिष्ट्य हे पेपर क्रमांक 8 त्याच्यावरचं हे विवेचन तुम्ही समजून एकंदरीत घेत आहात. आणि म्हणून फार चांगला विचार जो आहे तो या टप्प्यावरती इथं एकंदरीत आलेला आहे. आणि म्हणून आपण त्यानंतर या सर्व गोष्टींचा विचार करू, म्हणजे द्विस्तरीय रचना, आदलाबदल, सांस्कृतिक संक्रमण, स्थलकालातीतता, काळाच्या आणि स्थळाच्या पलीकडे जाऊन भाषा विचार करत, एवढ्यापुरता कधी संकुचित विचार करत नाही. विशिष्टीकरण, सोपी वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यावर 2-4-5 ओळी लिहायच्या शक्य असेल तेवढ्यावर, आणि तुम्हाला चांगले मार्क्स यानंतर मिळत असते, म्हणजे मिळतात. आणि त्या अंगानं त्याचा विचार एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा आहे. भाषा सामाजिक संरचना आहे, भाषा रैखिकता आहे. मुळात रैखिकता म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. भाषा ही आहे संवेदनशील आहे, भाषा आई समजूतदार आहे, वगैरे वगैरे या अर्थानं. म्हणजे भाषा म्हणजेच आपली आई, जशी समजूतदार आहे तशी भाषा समजूतदार आहे, असंही विधानं एकंदरीत केलं जातं. आणि म्हणून समाज व्यवहाराचं सगळ्यात श्रेष्ठ जर साधन कोणतं असेल तर ती भाषा आहे. आणि मग हे साधन चिन्हात्मक, प्रतिकात्मक स्वरूपाचं असतं. चिन्ह तर आहेत, प्रतिकात्मकता ती काय प्रकृती तर त्याची दाखवतात, पण सगळ्यात महत्त्वाचं की संकेत देण्याचं काम करत जातं. प्रतीक कशासाठी तरी प्रतीक वापरलेलं आहे, हे सांगण्यासाठी हे वापरलं, हे सांगण्यासाठी हे करण्यासाठी हा साचा वापरला, आणि त्याच्यातून त्याचा विचार एकंदरीत होत गेला. तर भाषेचं स्वरूप, लक्षणं या विषयावर चर्चा सुरू आहे. एकूण 7 लक्षणं हॉकेटनं सांगितली, दुसरी 2 त्याच्यात आपण ॲडिशनल करायचे आहे, भाषा सामाजिक संस्था. मग हे प्रकरण इथं संपतं. फार वेगळा विचार आणि फार छोटी प्रकरणं करून चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. आणि तुम्ही शांत चित्तानं ऐकत आहात, त्याबद्दल तुम्हाला जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. आणि म्हणून मित्रहो, हा या 15 दुसरा पिरियड आज आहे. यानंतर उद्याच्याही तासाला आपण नक्की भेटू. आणि शांत चित्तानं ऐकत आहात त्याबद्दल धन्यवाद.